सर्वप्रथम सीट बेल्ट लावा। गाडीचे आरसे आणि सीट तुमच्या सोयीनुसार ॲडजस्ट करून घ्या। हँडब्रेक काढा आणि गाडी चालू करा। आता पहिला गियर टाकून हळूहळू क्लच सोडून गाडी पुढे घ्या। जमिनीवर पिवळ्या रंगाचे बॉक्स जंक्शन असल्याने वाहन थांबवू नका। पुढे सिग्नलकडे लक्ष द्या व सूचनांचे पालन करा। पुढे चढ आहे। चढावर असताना क्लच, ब्रेक आणि हँडब्रेक इत्यादींचा समन्वय साधून वाहनावर नियंत्रण ठेवा। वाहन मागे जाणार नाही याची खबरदारी घ्या। आता डावीकडे वळण्यासाठी इंडिकेटर चालू करा। तसेच आरशामध्ये पाहून मागून कोणतेही वाहन येत नसल्याची खात्री करून डावीकडे वळा। समोरील नो एंट्रीच्या फलकाकडे लक्ष द्या आणि सक्तीच्या उजव्या वळणाने पुढे जा। वेगमर्यादा पाळा। वाहन पार्क करण्यास मनाई आहे। डाव्या बाजूचा इंडिकेटर लावून गाडी डावीकडे घ्या आणि यू टर्न घ्या। बोगद्यामध्ये गॉगल्स घालू नका। आत गेल्यावर आवश्यकता असल्यास गाडीचे लाईट्स लावा। बोगद्यात लेनची शिस्त कटाक्षाने पाळा। उजवीकडे कोनात आणि सरळ पार्किंग आहे। गाडी पार्क करताना खाली दिलेल्या रेषांच्या आतच गाडी पार्क करा। गाडी पार्क केल्यावर हँडब्रेक लावा। तसेच गाडी पुन्हा बाहेर काढताना आजूबाजूच्या गाड्यांचा अंदाज घेऊन व्यवस्थित बाहेर या। उजवीकडे रिव्हर्स ट्रॅक आहे। गाडी रिव्हर्स घेताना वाहनाच्या आरशामध्ये पाहून मागील गोष्टींचा अंदाज येत नसेल तर लाईफ सेव्हर ग्लान्स या तत्वाचा वापर करा आणि मागे कोणताही अडथळा नसल्याची खात्री करून रिव्हर्स घ्या। रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगच्या पांढऱ्या पट्ट्या असल्यास वाहन सावकाश घ्या। उजवीकडे 8 आकड्याचा ट्रॅक आहे। 8 आकड्याच्या ट्रॅकवर वाहन चालवताना इंडिकेटर चालू करा आणि काळजीपूर्वक पुढे जा। वळणावर जात असताना पुढून येणाऱ्या गाडीला इशारा देण्यासाठी हॉर्नचा वापर करा। जमिनीवर अखंड दुहेरी पिवळे पट्टे असल्यास ओव्हरटेक व यू टर्न करू नका। पुढे कच्चा रस्ता आहे। कच्च्या रस्त्यावरून जात असताना गाडी खालच्या गिअरमध्ये ठेवून वेग कमी करा। पुढे कर्मचारी काम करत आहेत। ट्रॅफिक पार्कमधील आपली राईड पूर्ण झाली आहे। गाडी योग्य ठिकाणी पार्क करून हँडब्रेक लावा। धन्यवाद।